स्वातंत्र्य जयंती विशेषमध्ये सर्वांचं स्वागत। भारतीय मुत्सद्देगिरीला मोठं यश मिळालंय। कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका झाली असून या अधिकाऱ्यांपैकी 7 माजी नौदल अधिकारी मायदेशी म्हणजेच भारतात आता परतलेले आहेत। भारतीय मुत्सद्देगिरीला भारतीय रणनीतीला मोठं यश मिळालेलं आहे आणि मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेल्या कतारमध्ये शिक्षा ठोठावलेल्या 8 अधिकाऱ्यांपैकी 7 अधिकारी हे भारतात निर्दोष मुक्त होऊन आलेले आहेत आणि पुढचा एक अधिकारी सुद्धा लवकरच येईल। दरम्यान हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे समजून घेऊयात। माजी अधिकारी कतारमध्ये कामाला होते। अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी मध्ये ते कार्यरत होते। त्यानंतर त्यांना हेरगिरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलं। सर्वांना 26 ऑक्टोबरला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली। कतारने आरोपांबाबत अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिलेली नव्हती। त्यांच्या निर्दोष मुक्ततेसाठी परराष्ट्र मंत्रालयाने प्रयत्न सुरू केले। स्वतः पंतप्रधान मोदींनी यात लक्ष घातलं। अखेर भारताच्या मुत्सद्देगिरीला मोठं यश आलं। त्या सर्व भारतीयांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। दरम्यान मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांनी 20 वर्ष भारतीय नौदलात सेवा बजावली होती। नौदलातील त्यांचा कार्यकाळ हा पूर्णपणे निर्दोष होता आणि त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलं होतं। हे अधिकारी नक्की कोण आहेत त्यांच्या नावांवर एक नजर टाकूयात। कैप्टन नवतेज सिंह गिल, कैप्टन बीरेंद्र कुमार वर्मा, कैप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदु तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, नाविक रागेश हे 8 अधिकारी होते। तर ओमानमध्ये भारतीय नागरिकांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावल्यापासून ती शिक्षा रद्द होईपर्यंत अनेक हालचाली मोदी सरकारकडून करण्यात आल्या। मुत्सद्देगिरीच्या या डावपेचाचा तपशील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 26 ऑक्टोबर 2023 रोजी 8 भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली। 20 नोव्हेंबर 2023 या शिक्षेविरोधात आरोपींनी न्यायालयात याचिका दाखल केली। 23 नोव्हेंबर 2023 रोजी पहिली सुनावणी पार पडली। 1 डिसेंबर 2023 रोजी दुबईत भारताचे पंतप्रधान मोदी यांनी कतारचे राष्ट्रप्रमुख यांना प्रत्यक्ष भेटून रदबदली केली। 3 डिसेंबर 2023 रोजी भारतीय राजदूत विपुल यांना आरोपी व्यक्तींसोबत संपर्काची अनुमती मिळाली। 7 डिसेंबर 2023 रोजी दुसरी सुनावणी पार पडली। 28 डिसेंबर 2023 रोजी न्यायालयाने निर्णय बदलला, मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली। 12 फेब्रुवारी 2024 रोजी आरोपी ठरवलेल्या सर्व माजी नौदल अधिकाऱ्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलं। तर 8 भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती। 20 नोव्हेंबर 2023 रोजी या शिक्षेविरोधात आरोपींनी न्यायालयात याचिका दाखल केली आणि त्यानंतर सुनावणी पार पडत आता ते निर्दोष मुक्त झालेले। दरम्यान ज्या अधिकाऱ्यांची सुटका होऊन ते भारतात परतलेले आहेत आणि त्यांनी भारत सरकारचे आभार मानले। भारतात परतलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यांपैकी एकाने सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाशिवाय त्यांची सुटका शक्य नव्हती। दिल्ली एअरपोर्टवर लँड केल्यानंतर त्यांनी भारत माता की जय असे नारे लावले आणि सर्व माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी आणि कतारच्या अमीरचे आभार मानले। यावेळेस त्यांच्या काय प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत पाहूयात। बहुत खुशी हो रही है कि वापस इंडिया पहुंच गए हम सेफ एंड साउंड और डेफिनेटली ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री मोदी को धन्यवाद करना चाहेंगे कि उनके पर्सनल इंटरवेंशन से ये पॉसिबल हुआ और गवर्नमेंट ऑफ कतार के हिज एक्सेलेंसी द अमीर को कि उन्होंने ये होने दिया एंड बस यही बोलना चाहेंगे। थैंक यू वेरी मच। It is only possible
without the intervention of Prime Minister Modi, it wouldn't have been. आज हम आपके सामने खड़े नहीं हो रहे होते अगर इंटरवेंशन नहीं होता at that level, highest level. प्राइम मिनिस्टर मोदी की हम लोग बाहर आ सके और वापस अपने कंट्री में आ सके। थैंक यू सो मच। ये वाले दिन का हम बहुत दिनों से वेट कर रहे थे और प्राइम मिनिस्टर मोदी और उनका पर्सनल इंटरवेंशन, उनका इंटरेक्शन, और एक और मौका लेना चाहता हूँ कि थैंक करूँगा एमीर को कतर के, जिनके उनके इंटरेक्शन के कारण आज हम यहाँ खड़े हैं। Very happy to be back, and it's only possible due to the intervention of our Prime Minister and his personal interaction and involvement with the Amir of Qatar. And we're thankful so much for the government of India. Thank you so much. हेरगिरीच्या आरोपावरून भारताच्या 8 माजी नौसेना कर्मचाऱ्यांना कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली। मात्र भारत सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर त्यांची मृत्यूदंडाची शिक्षा तेथील सरकारने तुरुंगवासात बदलली। त्यानंतर आता यातील 8 पैकी 7 कर्मचारी भारतात परतले असून याबाबत परराष्ट्र मंत्रालयाकडून अधिकृत अशी माहिती देण्यात आली। भारत सरकारच्या कूटनीतीचा हा विजय मानला जातोय। दरम्यान कतारमधून सुटका झाल्यानंतर भारतात परतलेल्या माजी नौसेना कर्मचाऱ्यांनी आपल्या सुटकेचं संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलंय। याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की ह्या सर्व मेहनतीचा परिणाम आहे आणि त्याच्यामुळेच आज भारतामध्ये आम्ही जिवंत परतलोय। भारताच्या 8 माजी नौसेना कर्मचाऱ्यांना हेरगिरीच्या कथित आरोपांखाली कतारमध्ये अटक करण्यात आली होती आणि कतारमध्ये सुनावण्यात आलेल्या शिक्षेला बदलून सर्व अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करून त्यांना भारतात आणण्यात आलं। त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची कूटनीती, मुत्सद्देगिरी, परराष्ट्र मंत्रालयाचं धोरण आणि प्रयत्न आणि पंतप्रधान मोदींचं आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्व आणि पर्यायाने भारताचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर असलेला दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे। यासह जयम विशेष मध्ये वेळ झालेली आहे। इथेच थांबण्याची। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।